नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण त्रिकोणी संख्या या घटकामधील त्रिकोणी संख्या दिल्यावर तिचा पाया कसा काढायचा हे अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत। त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी आपल्याला वर्ग संख्या माहित असणे आवश्यक आहे किंवा वर्ग संख्या काढता आल्या पाहिजेत। वेगवेगळ्या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला या वर्ग संख्या काढता येतात किंवा जर 30 पर्यंतच्या वर्ग संख्या पाठ झाल्या तर त्रिकोणी संख्येचा पाया काढणं अगदी सोपं जातं। आता इथं बघा एक प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या त्रिकोणी संख्यांचा पाया काढा। आणि इथं मी 6 त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत आणि त्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाया दिल्यावर त्रिकोणी संख्या कशी काढायची हे शिकलो। कितवी त्रिकोणी संख्या काढणे म्हणजेच पाया हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो। तर चला मग आज आपण अगदी सोप्या पद्धतीने दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा हे आपल्याला शिकायचे। आता एक त्रिकोणी संख्या दिली आहे 36। या 36 त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल हे आपल्याला बघितल्यावर लक्ष देणार नाही, परंतु आपल्याला काढून पाहायचंय। कसं काढायचं? या 36 ला 2 ने गुणायचं, 36 ची दुप्पट करायची। दुप्पट केल्यावर येतं किती? उत्तर 72 येतं। मग आता आलेलं उत्तर 72 हे कोणत्या दोन क्रमवार संख्येच्या गुणाकारात मांडता येईल? बघा विचार करा, 72 ही संख्या दोन क्रमवार संख्येच्या गुणाकार रूपात आपल्याला मांडता आली पाहिजे। बघा 72 8 9 72 किंवा 9 8 72 दोन क्रमवार संख्येचा गुणाकार आहे। मग 8 आणि 9 या दोन क्रमवार संख्या आहेत, याचा जर गुणाकार केला आपण तर उत्तर येतं 72। ठीक आहे, आता ही एक ट्रिक लक्षात ठेवा। आणखी एक ट्रिक सांगतो मी। 36 ची दुप्पट केली आपण 72 आणि या 72 च्या मागची जवळची वर्गसंख्या कोणती आहे? 72 या संख्येच्या मागची जवळची वर्गसंख्या आहे 64। 64 ही वर्गसंख्या आहे। मग 64 या वर्गसंख्येचं वर्गमूळ ते आहे 8। 8 हा 36 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे। मग आता वरच्या उदाहरणामध्ये कसं पाहायचं? दोन क्रमवार संख्येचा गुणाकार आहे, त्याच्यातली लहान संख्या जी असते ती संख्या म्हणजे दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो। म्हणजे या ट्रिकच्या सहाय्याने आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया काढता येतो। आणि वर्ग संख्या माहित असेल तर दुप्पट केल्यानंतर मागची वर्गसंख्या पाहायची आणि त्याचं वर्गमूळ पाहायचं, तो असतो पाया। याच पद्धतीनं 21 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया काढायचा आहे। आता 21 ची दुप्पट करूया, 21 आणि 2 चा गुणाकार 42। आता 42 ही संख्या गुणाकाराच्या रूपात, मग कोणत्या संख्यांचा गुणाकार पाहिजे? तो दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार। मग बघा 6 7 42 7 6 42 म्हणजे 6 आणि 7 चा गुणाकार केला की आपल्याला 42 मिळतो। मग याच्यातली जी लहान संख्या आहे तो आहे त्रिकोणी संख्येचा पाया। आता वर्ग माहित असल्यावर कसं काढायचं? बघा 42 च्या मागची वर्गसंख्या कोणती? ती आहे 36 आणि या 36 चं वर्गमूळ आहे 6, म्हणजे 21 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 6। त्याच्यानंतर पुढची संख्या आहे 10। 10 ही त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा? बघा 10 ची दुप्पट करा, 10 दुनी 20। आता हे 20 या संख्येला गुणाकाराच्या रूपात कसं मांडता येईल? दोन क्रमवार संख्यांच्या 4 5 20 5 चौक 20 या दोन संख्यापैकी लहान संख्या म्हणजे पाया, म्हणजे पाया 4 आहे। आता वर्ग संख्येच्या माध्यमातून 20 च्या मागची वर्गसंख्या पहा, ती आहे 16। 16 या वर्गसंख्येचं वर्गमूळ आहे 4, म्हणजे 4 हा पाया, म्हणजे 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 4। याच प्रकारे आपल्याला हे 3 उदाहरण सोडायचे आहेत। इकडे थोड्या मोठ्या त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत, म्हणून मी सुरुवातीला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं की तुम्हाला 30 पर्यंतच्या वर्गसंख्या माहित पाहिजे किंवा वर्गसंख्या काढण्याची ट्रिक माहित पाहिजे। आता बघा 120 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया काढायचा। मग काय करायचं? याच पद्धतीनं 120 ला आपण काय करूया? 2 ने गुणूया। उत्तर किती येतं बघा, 120 दुनी 240, बरोबर आहे। आता 240 हे क्रमवार संख्येच्या गुणाकार रूपात आपल्याला मांडता येते, हे जरा कठीण जातं। 240 च्या मागची वर्गसंख्या पहा,
ती आहे 225 आणि याचं वर्गमूळ आहे 15 म्हणजे 120 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 15. मग ही गुणाकाराची ट्रिक आपल्याला जास्तीत जास्त पहिल्या सुरुवातीच्या 8-10 त्रिकोणी संख्येसाठी कमी येते, परंतु वर्ग संख्या माहीत असलेली ट्रिक ही आपल्याला कितीही मोठ्या त्रिकोणी संख्या दिल्या तर त्याचा पाया काढताना आपल्याला मदत होते. तर 253 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया काढायचा आहे. दुप्पट करा. 253 गुणिले 2 बेत्रिक 6 बेपंचे 10 बेदुनी 4 आणि 5 उत्तर किती आलं 506. आता 506 याच्या मागची वर्गसंख्या आपल्याला माहित पाहिजे. आता हे 20 च्या पुढची वर्गसंख्या 20 चा वर्ग आहे 400, 21 चा वर्ग आहे 441 आणि 42 चा वर्ग आहे 484 आणि नाही 42 नाही सॉरी 20 चा वर्ग आहे 400, 21 चा वर्ग आहे 441 आणि 22 चा वर्ग आहे 484. मग 484 चा वर्गमूळ आहे 22 म्हणजे 22 हा 253 या त्रिकोणी संख्येचा काय आहे पाया आहे. त्याच्यानंतर 15 ही त्रिकोणी संख्या दिली तर ही या ट्रिकने सुद्धा करता येते आपल्याला. 15 ची दुप्पट करा. दोन संख्याचा गुणाकार मांडा. क्रमवार संख्या आल्या पाहिजेत. 6 पंचे 30 किंवा 5 सक 30 याच्यातली लहान संख्या म्हणजे पाया असतो. आता वर्गसंख्येच्या रूपामध्ये 30 च्या मागची वर्गसंख्या आहे 25 आणि या 25 चा वर्गमूळ आहे 5 म्हणजे या त्रिकोणी संख्येचा पाया काय आहे 5 आहे. अशा प्रकारे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्या दिल्यावर पाया कसा काढायचा, पाया दिल्यावर त्रिकोणी संख्या कशी काढायची हे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं सोप्या ट्रिकच्या माध्यमातून शिकता येतं. याच्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही महत्त्वाचे स्पर्धा परीक्षेतले प्रश्न जे वर्गसंख्येवर येतात किंवा त्रिकोणी संख्येवर येतात ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये घ्यायचे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.